मालेगाव शिवसेना उपनेते अद्वै हिरे महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात सक्रिय। आगामी मालेगाव व धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कंबर कसली असून मालेगावात उपनेते डॉक्टर अद्वै हिरे पाटील यांनी शिवसेना भवन येथे शिवसंपर्क अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मालेगाव शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात रणनीती आखण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या, त्यावर तोडगा काढत पक्ष बांधणीला सर्वाधिक महत्त्व देण्याचे आवाहन उपनेते हिरे यांनी केले। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक करणे सहजासहजी शक्य नाही, त्यामुळे आगामी काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा आशावाद यावेळी हिरे यांनी व्यक्त केला। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व उपनेत्यांना येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। माझ्यावरती उपनेता म्हणून मालेगाव आणि धुळे महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि म्हणून सध्या मी मालेगाव आणि धुळे शहराच्या बैठका घेतोय। ज्या काही सूचना वरिष्ठांनी मला बैठकीमध्ये केलेल्या आहेत त्या सगळ्या सूचना आज मी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। पुढच्या महिन्यामध्ये पक्षाचे नेते सन्माननीय संजय राऊत साहेब हे मालेगाव आणि धुळ्याच्या बैठका घेतील आणि त्या बैठकांच्या अनुषंगाने पक्ष बांधणीची जी तयारी आम्हाला करायची आहे त्याचं नियोजन आज सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम हॅक करणं सहजासहजी शक्य होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळे जनतेच्या मनात जो आक्रोश विधानसभेच्या निमित्तानं व्यक्त केलेला हा दिसू शकला नाही तो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दिसेल आणि धुळे आणि मालेगाव या दोन्ही महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा आणि शिवसेनेचा विशेष करून भगवा झेंडा आम्ही फडकवून दाखवू या सबरीचा आत्मविश्वास घेऊन कार्यकर्त्यांसह आम्ही कामाला लागलेलो आहोत।